नमस्कार, मी मनीषा बांगर तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत करते। आज आपण या व्हिडिओमध्ये पुढचा टॉपिक घेणार आहोत, टीचिंग ॲप्टिट्यूड म्हणजे अध्यापन दृष्टिकोन। या विषयावर आपण व्हिडिओ केला होता। याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती सांगितली होती प्राथमिक, त्याचा पुढील भाग आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर तुम्ही कमेंट्स करतायत की पूर्ण युनिट वाईज घ्या। कधी युनिट वाईज अभ्यास करून आपला रिझल्ट येत नसतो। मेन टॉपिक्स किंवा इम्पॉर्टंट टॉपिक्स करणं महत्त्वाचं असतं। युनिट वाईज सुद्धा केला पाहिजे अभ्यास, पण त्यातले सुद्धा महत्त्वाचे पॉईंट्स हे केले पाहिजेत, बरोबर आहे। आणि छोटे व्हिडिओमधूनच तुम्ही जास्त माहिती घेऊ शकता। असं नाही की पूर्णच एक युनिट 1 तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये असं होऊ शकत नाही। त्याच्यामुळं चला आज आपण पुढचा भाग घेणार आहोत, तरी मी जास्त भाग कव्हर करण्याचा प्रयत्न करते इम्पॉर्टंट। चला व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला नवीन व्हिडिओ आल्यानंतर नोटिफिकेशन मिळेल। चला सुरुवात करूया। आपण गेल्या लेक्चरला काय पाहिलं होतं की शैक्षणिक साधनं कशा प्रकारची असतात, मुख्याध्यापकांची कोणती कर्तव्ये असतात, अध्यापनाचे उद्दिष्ट कोणते असतात, अध्यापन म्हणजे काय, या गोष्टी पाहिल्या होत्या, बरोबर आहे। तर अध्यापन म्हणजे काय त्या पुढील भागात पाहणार आहोत। आणि हे खूप महत्त्वाचं आहे, कारण याने काय होणार आहे, तुमचा बेस पक्का होणार आहे। याच एक्झाममध्ये असं नाही की सेट नेटच्या पेपर फर्स्टमध्येच नाही, तर इथं कोणत्याही एक्झाममध्ये ह्याचा तुम्हाला काय होऊ शकतो, उपयोग होऊ शकतो। पुढचा बघा टॉपिक होता पाठक्रमबद्धता। तर पाठक्रमबद्धता म्हणजेच काय, तर पाठ शिकवताना आपण काय केली पाहिजे, एक क्रमबद्धता बाळगली पाहिजे। त्याच्यामध्ये 5 पायऱ्या असतात। एकूण किती असतात, 5 पायऱ्या। त्यातलं प्रस्तावना, पूर्वतयारी म्हणजेच एखादी प्रस्तावना तुम्हालाही माहीत असेल, त्या ज्यांचा DED BED झालेला असेल, ज्यावेळेस आपण पाठ शिकवायला जातो त्यावेळेस आपण काय करतो, आधी प्रस्तावना करतो। म्हणजेच नवीन ज्ञानाची सांगड पूर्व ज्ञानाबरोबर घालणे, पाठात अभिरुची निर्माण करण्याचे कार्य प्रस्तावनेमुळे होतं। हा एक क्वेश्चन आला होता बघा एकदा, आणि MPC लायब्ररीयनला पण क्वेश्चन आला होता की पाठ सुरू करत असताना अध्यापन दृष्टिकोनामध्ये एक पाठ सुरू करत असताना ज्यावेळेस तुम्ही टीचिंगला जाल त्यावेळेस सर्वात प्रथम तुम्ही काय कराल, असा क्वेश्चन आला होता। तर प्रस्तावना करतो म्हणजेच काय, नवीन ज्ञानाची सांगड आपण काय करतो, पूर्व ज्ञानाबरोबर घालतो। पाठात अभिरुची निर्माण करण्याचं कार्य काय होतं, या प्रस्तावनेमुळे होतं। उदाहरणार्थ एखाद्या जर धडा शिकवायचा, तो धडा आपण गोष्टीरूप त्याचा सार जर प्रस्तावनेमध्ये सांगितला तर विद्यार्थ्यांना काय होतं, त्याची अभिरुची वाढते, बरोबर आहे। त्याच्यानंतर हेतुकथन। हेतुकथन म्हणजेच काय, पाठाचा उद्देश स्पष्ट करणे, म्हणजे पाठामध्ये नेमकं काय शिकवायचं आहे हे यालाच म्हणतात हेतुकथन। पाठाचा उद्देश स्पष्ट करणे हे हेतुकथनमध्ये येतं। ही पायरी प्रस्तावना व विषय प्रतिपादन यांना साधणारा काय असते, दुवा असते, बरोबर आहे। प्रस्तावना आणि विषय म्हणजे या दोघांमध्ये काय असतं, हेतुकथन असतं। त्याच्यानंतर विषय प्रतिपादन हा पाठाचा आत्मा होय। खूप वेळा आलेला क्वेश्चन, जे DED BED करतात त्यांना TETमध्ये पण हा क्वेश्चन येतो बरं का, की पाठाचा उद्देश स्पष्ट कोणत्या ह्याच्यामध्ये होतो, किंवा पाठाचा आत्मा कोणती पायरी आहे। तर विषय प्रतिपादन ही पाठाचा काय आहे, आत्मा आहे। पाठाचे महत्त्वाचे ज्ञान या पातळीवर विद्यार्थ्यांना काय दिले जाते, आणि विविध शैक्षणिक साधनांचा काय केला जातो, वापर केला जातो। काय सांगितलेलं आहे, हेतुकथनमध्ये पाठाचा उद्देश स्पष्ट करणे, पायरी प्रस्तावना व विषय प्रतिपादन यांना साधणारा हा दुवा असतो। विषय प्रतिपादन हा पाठाचा आत्मा असतो। पाठाचे महत्त्वाचे ज्ञान या पातळीवर विद्यार्थ्यांना दिले जाते, आणि त्यासाठी विविध शैक्षणिक साधनांचा काय केला जातो, वापर केला जातो। पुढे आवृत्ती संकलन। पाठ शिकून झाल्यावर शिकवलेला भाग विद्यार्थ्यांना किती समजला हे पाहणे आवश्यक असते। आवृत्ती संकलनाने हे शक्य होते। विद्यार्थी स्मरण व विचार करण्यास काय होतात, प्रवृत्ती होतात। ह्याच्यामध्ये काय होते, कधी मला सांगा, नुसतं व्याख्यानासारखं शिकवलं आणि त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही जर प्रश्नच विचारलेला नाही, उदाहरणार्थ तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांनाच समजा, तुमच्या मुलांनाच घरी अभ्यास दिला तुम्ही, आणि संध्याकाळी समजा तुम्ही बाहेर राहून आलात आणि विद्यार्थ्यांना विचारलंच नाही की तू काय अभ्यास केलास दिवसभर, तर त्याचा काय उपयोग होईल का। तसंच आज जर त्यांना कळलं की आल्यावर नंतर आपल्याला विचारणार आहे, तर ते विद्यार्थी व्यवस्थित अभ्यास करतील। तसंच असतं, एखादा पाठ शिकवल्यानंतर जर तुम्ही त्याच्यावर प्रश्न विचारणार आहेत, हे जर तुम्ही पाठ शिकवताना सांगितलं तर विद्यार्थी व्यवस्थित लक्ष देतात, आणि काय करतात, त्या पाठाकडे व्यवस्थित लक्ष दिल्यामुळे त्यांना व्यवस्थित आकलन होतं, आणि ते प्रश्नांची उत्तरं देण्यास ते काय होतात, प्रोत्साहित होतात। त्याच्यामुळे त्यांना स्मरण आणि विचार करण्यास ते काय होतात, प्रवृत्त होतात। तुम्हाला नक्कीच व्हिडिओ समजत असेल तर नक्कीच एक लाईक करा। गृहपाठ ही काय आहे, पाठाची शेवटची पायरी आहे। स्वाध्याय देताना मुलांच्या वयाचा विचार करून तो दिला जातो। विद्यार्थ्यांनी केलेला त्या स्वाध्याय तपासलावा, हे हर्बाटची पंचपदी आहे। काय सांगतात, यामुळे त्यांना काय म्हटलेलं आहे, हर्बाटची पंचपदी असं म्हटलेलं आहे। याच्यावर पण क्वेश्चन आलेला आहे की पाठक्रमबद्धतेच्या 5 पायऱ्या कोणाच्या आहेत, त्या कोणाच्या आहेत, हर्बाट या लेखकांनी सांगितलेल्या आहेत, हर्बाटची पंचपदी। पुढचा क्वेश्चन बघा,
पुढे बघा काय सांगितलेलं आहे, शैक्षणिक प्रशासन. आता जी महत्त्वाचं आहे तेच घेते मी, पण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हालाच त्याचा फायदा होणार आहे. शैक्षणिक प्रशासनाचे एकूण 3 प्रमुख प्रकार आहेत. एक केंद्रस्थ प्रशासन, विकेंद्रस्थ प्रशासन आणि संमिश्र प्रशासन. हे काय आहेत, एकूण 3 प्रकार आहेत. त्याच्यावर काही क्वेश्चन विचारला जात नाही जास्त, पण तुम्हाला माहीत असावं. पुढे बघा, शिक्षण वंचित म्हणजे काय, जे आपण मुक्त अभ्यासक्रम म्हणतो किंवा स्वयं अभ्यासक्रम म्हणतो. तर शिक्षण वंचित याचा अर्थ काय असतं की याची व्याख्या नीट लक्षात घ्या. औपचारिक शिक्षणापासून वंचित असणारे व शाळेत जाऊनही योग्य प्रकारे शिक्षण न घेऊ शकणारे म्हणजे शिक्षण वंचित होय. काय आहे, औपचारिक शिक्षणापासून वंचित असणारे. औपचारिक शिक्षण म्हणजे काय, जे ठराविक वेळेमध्ये घेतलं जातं, ज्याला टायमिंग असतो, सगळ्या गोष्टी असतात, त्याला औपचारिक म्हणतात. मग औपचारिक शिक्षणापासून ते वंचित आहेत. आणि शाळेत जाऊनही योग्य प्रकारे शिक्षण न घेऊ शकणारे यालाच म्हणतात शिक्षण वंचित. तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात बघा. गरिबीमुळे जे जाऊ शकत नाही, श्रीमंतीमुळे एखाद्या वेळेस दुर्लक्ष होतं, पालकांनी शिक्षकांनी दुर्लक्ष केलं तर अभ्यासाकडे लक्ष न देणारे, हे पण शिक्षण वंचितच झाले. एखाद्या वेळेस पालकांनी लक्षच दिलं नाही की आपला विद्यार्थी काय करतोय, तर काय होतं, त्याचा अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं. शारीरिक शिक्षेस घाबरून गैरहजर असणारे, शारीरिक अपंगत्वामुळे एखाद्याला शिकण्याची खूप इच्छा असते पण त्याला शारीरिक अपंगत्व असेल तरीही तो शिकू शकत नाही. शिक्षकांच्या गतीशी जुळून न घेणारे, योग्य मार्गदर्शनाअभावी शिकू न शकणारे, या सर्व गोष्टी शिक्षण वंचित या गोष्टींमध्ये येतात. हेही तुम्हाला माहीत पाहिजे, कारण तुम्हाला येतात 3 ते 4 पर्याय दिले जातात आणि खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे किंवा बरोबर नाही असं विचारलं जातं. ABC पण असू शकतं, त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. पुढे बघा सांगितलेलं आहे की शिक्षण वंचिताच्या अडचणी दूर करण्यासाठी योजण्यात येणारे उपाय कोणकोणते आहेत. बरोबर आहे. आता एखाद्या वेळेस शिक्षण वंचित आहे, मग त्यांना शिक्षण क्रमामध्ये कसं आणायचं याच्यासाठी काही उपाय केले जातात. तर कोणते केले जातात, जीवनाभिमुख होण्यासाठी विद्यार्थ्याला आवश्यक असे आणि आवश्यक तेवढेच विषय अभ्यासक्रमात ठेवण्यासाठी तरतूद करणे. म्हणजेच काय, जी जीवनात आवश्यक आहेत किंवा व्यवहारात उपयोगी पडतात तेच विषय तुम्ही अभ्यासात आणा. साईन, कॉस, टीठा हे सर्व असल्यामुळं कधी कधी काय होतं, विद्यार्थ्याला गणित हा विषय खूपच अवघड जातो. मला तरी असं वाटतंय की जे काही विद्यार्थ्याला व्यवहार ज्ञानात उपयोगी पडेल त्याचंच जास्तीत जास्त ज्ञान दिलं पाहिजे. पुढं किमान अध्ययन पातळीवर शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्याला तयार केलं पाहिजे. मतिमंद आणि अपंग विद्यार्थ्यांसाठी काय केले पाहिजे, योग्य मूल्यमापन पद्धत सुरू केली पाहिजे. अभ्यासासाठी जास्त संधी आणि वेळ उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. अभ्यासक्रमातील बोजड भाग काढून टाकला पाहिजे. म्हणजे जे म्हणतात ना, अभ्यासक्रमाचं ओझं विद्यार्थ्यांना होतंय ते काढून टाकलं पाहिजे. मुलांना एकाग्रता म्हणजे काय किंवा एकाग्रता कशी वाढवावी हे शिकवलं पाहिजे. शिक्षकांची अध्ययन क्षमता वाढवली पाहिजे आणि पालकांचं प्रबोधन करणं, म्हणजे तुमचा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी शिकल्यानंतर त्यांना काय काय फ्युचर म्हणजे फ्युचर त्यांचं कशा प्रकारे बदलण्यात होईल हे पालकांमध्ये प्रबोधन केले पाहिजे. शिक्षणाची आसक्तता त्यांच्यामध्ये निर्माण केली पाहिजे. त्याचबरोबर प्रचलित शिक्षण व्यवस्थेमध्ये आवश्यक ते बदल केले पाहिजे. त्याच्यामध्ये लवचिकता आणली पाहिजे. मूल्यमापनामध्ये अविश्वासू विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी केले पाहिजे आणि विद्यार्थ्यांचा कल जाणून त्यांना शैक्षणिक संधी उपलब्ध केल्या पाहिजे. हे पण खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर काय आहे, प्रश्न पद्धती. काय सांगितलेलं आहे, प्रश्न पद्धती कशा प्रकारची असते. तर प्रश्न पद्धती म्हणजे काय की विद्यार्थ्यांना पाठ शिकवत असताना काय केलं पाहिजे, आपण प्रश्न विचारले पाहिजे. एकमार्गी संदेशवहन नसलं पाहिजे. प्रश्न पद्धतीमध्ये जिवंतपणा असला पाहिजे. जर आपण सांगितलं, मी आता सांगितल्याप्रमाणे हे तुम्हाला आत्ताच एक्सप्लेन केलं की प्रश्न हे विद्यार्थ्यांच्या आवाकाबाहेर असले पाहिजे आणि त्यांना जर आपण सांगितलं की आपण प्रश्न विचारणार आहोत तर काय होणार आहेत, विद्यार्थी व्यवस्थित लक्ष देणार आहे. परंतु प्रश्न हे काही वेळा सोपे प्रश्न विचारले पाहिजेत, काही वेळा काय केले पाहिजे, द्विमार्ग संप्रेषणात चालना मिळेल. काही वेळा सोपे प्रश्न विचारले पाहिजेत, काही वेळा कठीण प्रश्न विचारले पाहिजेत. अशा प्रश्न पद्धतीचं काय असलं पाहिजे, स्वरूप असलं पाहिजे. त्याचबरोबर समस्या पद्धतीमध्ये कोणत्या 5 पायऱ्या आहेत हे पण लक्षात घ्या. समस्येची जाणीव, एकंदरीत परिस्थितीचे निरीक्षण करणे, संभाव्य कारणांची किंवा परिकल्पनेची निवड करणे, पायरी पडताळणी करणे किंवा संभाव्य कारणांची काय करणे, परिकल्पनांची तपासणी करणे. या सर्वच गोष्टी कशामध्ये येतात, समस्या पद्धतीमध्ये या 5 पायऱ्या येतात. पुढे मॉन्टेसरी पद्धतीची 4 तत्वे कोणती, एक मिनिट. मॉन्टेसरी पद्धतीची कोणती 4 तत्वे आहेत हे सुद्धा आपल्या लक्षात आलं पाहिजे. ह्याच्यावर आलेला आहे क्वेश्चन, IMP आहे, ह्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा व्यवस्थित. मॉन्टेसरी पद्धतीची कोणती 4 तत्वे आहेत,
व्यक्तिमत्वाचा विकास, इंद्रिय शिक्षण, स्वयंशिक्षण आणि वैयक्तिक शिक्षण. म्हणजेच काय, आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास झाला पाहिजे, त्याचबरोबर इंद्रियांचा विकास झाला पाहिजे. मॉन्टेसरी म्हणजे काय, ज्यावेळेस प्राथमिक वर्गामध्ये आपण जातो त्यावेळेस आपल्याला काय शिकवलं जातं की व्यक्तिमत्वाचा विकास कसा असला पाहिजे, स्वयंशिक्षण म्हणजे स्वतःहून शिक्षण कसं घेतलं पाहिजे, वैयक्तिक शिक्षण. ही 4 तत्वे खूप महत्त्वाची आहेत. त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि व्हिडिओ आवडत असला तर नक्कीच एक लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. हे पण काही महत्त्वाचं नाही, परंतु मला असं वाटतं की तुम्हाला सर्वच माहीत असावं. बुद्धिगुणांक किंवा बुद्ध्यांक कसा काढला जातो, तर बुद्धिगुणांकाची व्याख्या लक्षात घ्या. बुद्धिगुणांक म्हणजेच विद्यार्थ्याचे मानसिक वय आणि जन्मवय यांची तुलना होय. काय सांगितलेलं आहे, बुद्धिगुणांक म्हणजेच विद्यार्थ्यांचे मानसिक वय आणि जन्मवय यांची तुलना करणे होय. बुद्धिगुणांकालाच बुद्ध्यांक असे म्हणतात. बुद्धिगुणांक म्हणजेच मानसिक वय छेद शारीरिक वय गुणुले 100 असा त्याचं काय काढलं जातं, एक कॅल्क्युलेशन काढलं जातं. पुढं सांगितलेलं आहे 50पेक्षा कमी असेल तर मनोदुर्बल, 90पेक्षा कमी असेल तर उपसामान्य, 90 ते 100मध्ये असली तर सामान्य, 110पेक्षा जास्त असली तर शीघ्र बुद्धी आणि 150पेक्षा जास्त असली तर त्याला प्रतिभा संपन्न व्यक्ती असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे महत्त्वाचं, आध्यात्मिक बुद्धिमत्तेमध्ये काय काय विचारलं जातं किंवा काय काय पाहिलं जातं. तर आध्यात्मिक बुद्ध्यांक हा बुद्धिगुणांक आणि भावनिक बुद्ध्यांक या व्यक्तिमत्वाचा काय असतो, पाया असतो. आध्यात्मिक बुद्ध्यांकामुळे मानवास नवनिर्मितीची क्षमता मिळते, अंतर्स्मृती मिळते, अपूर्णत्वाकडून पूर्णत्वाकडे, खंडित व्यक्तिमत्वातून एकसंघ व्यक्तिमत्वाकडे जाण्याचं काम कोण करतं, आध्यात्मिक बुद्ध्यांक करतो. त्याच्या कसोटी कशा वापरल्या जातात ते बघूया आपण. आत्मभान म्हणजे स्वतःची मनस्थिती, भावना, प्रेरणा, त्याच्यामध्ये आत्मविश्वास कसा आहे, वस्तुनिष्ठता कशी आहे, त्याचा आत्मपारक कसा आहे, या सर्व गोष्टींची माहिती घेतली जाते. आत्मनियमन म्हणजेच काय, अडथळा आणणाऱ्या किंवा खीळ घालणाऱ्या मनांच्या लहरी आणणाऱ्या गोष्टी, विश्वसनीयता, सचोटी, सहनशीलता, बदल करण्याची तयारी, प्रेरक शक्ती आणि दुसऱ्याचा दृष्टिकोन जाणून घेण्याची क्षमता. हे सर्व कशाचे भाग आहेत, आध्यात्मिक बुद्धिमत्तेचे भाग आहेत. किंवा सामाजिक कौशल्य. सामाजिक कौशल्य म्हणजे काय, नातीगोती कसं जमतं किंवा आपले मैत्री संबंध कसं आहे याच्यावरून कळतं की तो व्यक्ती किती सामाजिक आहे किंवा त्याला सामाजिक जडणघडण त्याची कशी झालेली आहे. दुसऱ्याचा दृष्टिकोन जाणण्याची क्षमता म्हणजेच काय, दुसऱ्याशी भावनिक जडणघडण किंवा भावनिक प्रतिसादानुसार त्याच्याशी वागण्याचं कसब कसं आहे यालाच म्हणतात दुसऱ्याची दृष्टिकोन जाणण्याची क्षमता. प्रेरक शक्ती म्हणजेच काय, पैसा आणि प्रतिष्ठा या पलीकडच्या ध्येयासाठी उत्साहाने चिकाटीने झगडण्याची वृत्ती, यालाच काय म्हणतात, प्रेरक शक्ती असं म्हटलं जातं. विद्यार्थ्याचे बुद्धिमत्तेचे प्रकार काय आहे, मी तुम्हाला आताच सांगितलं काय असतात. व्यक्तिगत बुद्धिमत्ता असते किंवा आंतरव्यक्तिगत बुद्धिमत्ता असते, निसर्गविषयक बुद्धिमत्ता असते, भावनिक बुद्धिमत्ता कशी असते, भाषिक बुद्धिमत्ता कशी असते, तार्किक बुद्धिमत्ता म्हणजे काय काय विचारलं आहे, म्हणजे पदार्थ आणि कल्पनाचे ते वर्गीकरण कसं करतात. अवकाशीय बुद्धिमत्तेमध्ये काय येणार मग, की ज्या काही भूगोलीय संकल्पना आहे, अवकाश संबंधित ज्या संकल्पना आहेत ते कसं त्याला समजतं, या सगळ्यांनाच काय म्हणतात, भावनिक बुद्धिमत्ता असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर त्यांनी सांगितले की शैक्षणिक प्रक्रियेतील कार्य हे महत्त्वाचं आहे. जे महत्त्वाचं आहे ते व्यवस्थितरित्या तुम्हाला कळलं पाहिजे. तर शैक्षणिक प्रक्रियेतील कार्य हे 3 टप्प्यामध्ये चालते. कशामध्ये चालते, 3 टप्प्यामध्ये चालते. आपण पाहत आहोत शैक्षणिक प्रक्रियेतील कार्य. तर निदानात्मक कार्य, निदानात्मक म्हणजेच काय, तर पूर्वक्रियाशील अवस्थेमध्ये निदानात्मक कार्य केले जाते. प्रत्यक्ष अध्यापन कार्यास सुरुवात करण्यापूर्वी आवश्यक त्या कार्याचा समावेश करून आवश्यक त्या कार्याचा काय केला जातो, समावेश केला जातो आणि पूर्वज्ञान तपासणे, त्याला अवगत असलेल्या कौशल्याची माहिती देणे, त्याचा स्वभाव जाणून घेणे, त्याच्या समस्या जाणून घेणे, त्याच्यावर त्याच्यासाठी कोणती अध्यापन पद्धती आहे हे ठरवणे, यालाच म्हणतात निदानात्मक कार्य. निदानात्मक कार्य म्हणजेच काय, तर प्रत्यक्ष ज्यावेळेस अध्यापन सुरू असतं तर अध्यापन सुरू करत असताना त्याला कोणतं कौशल्य आहे, तो कुठं कमी पडतो, त्याचं पूर्वनियोजन करायचं, त्याचा पाठ्यक्रम ठरवायचा, अध्यापन पद्धती ठरवायची आणि त्याच्यावर काय करायचं, निदानात्मक कार्य करायचं, यालाच म्हणतात निदानात्मक कार्य. पुढचं सांगितलेलं आहे त्यांनी औपचारात्मक कार्य. मग आता निदान झालं की त्याला कुठं कमी पडतोय काय किंवा त्याला कोणती अध्यापन पद्धती ठरवायची, हे निदान झाल्यानंतर पुढचा टप्पा असतं उपचारात्मक कार्य. तर उपचारात्मक कार्यामध्ये काय येतं, शिक्षणाच्या आंतरक्रिया अवस्थेमध्ये उपचारात्मक कार्य केले जाते. प्रत्यक्ष अध्यापन करीत असतानाच्या सर्व क्रियांचा समावेश याच्यामध्ये होतो. त्यामध्ये माहितीचे आदानप्रदान करणे, विविध अध्यापन पद्धतीचा वापर करणे, अध्यापन साधनांचा वापर करणे, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन करणे आणि विविध शैक्षणिक तंत्रज्ञान
तत्वज्ञानाचा वापर करणे या सर्व गोष्टींचा समावेश उपचारात्मक कार्यामध्ये होतो. कशामध्ये होतो? उपचारात्मक कार्यामध्ये. आपण काय पाहिलं आता? निदानात्मक कार्य म्हणजे काय, नंतर पाहिलं उपचारात्मक कार्य म्हणजे काय. आता पाहणार आहोत तिसरा टप्पा, मूल्यमापन दर्जा. काय पाहणार आहोत? मूल्यमापन दर्जा. शिक्षणाच्या आंतरक्रियेनंतरच्या अवस्थेमध्ये मूल्यमापन कार्य केले जाते. पूर्वनिर्धारित उद्दिष्टे साध्य झाली आहेत की नाही हे ठरवण्यासाठी मूल्यमापन केले जाते. त्यामध्ये मूल्यमापनाच्या विविध पद्धतीतूनच योग्य पद्धत निवडणे, निवडलेल्या पद्धतीचे मूल्यमापन करणे, उद्दिष्ट साध्यतेबाबत निर्णय घेणे या सर्व गोष्टींचा समावेश मूल्यमापन दर्जामध्ये होतो. बरोबर आहे. कसं मूल्यमापन करायचं आहे, तुमची मेथड काय आहे मूल्यमापनाची, संकीर्ण मूल्यमापन आहे का, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन आहे का, या मूल्यमापनाचा दर्जा किंवा इव्हॅल्युएशन फंक्शन्स आपण काय केले पाहिजे, तयार केले पाहिजे. तर शैक्षणिक प्रक्रियेतील कार्य हे 3 पद्धतीने चालतं. एक निदानात्मक कार्य, दुसरं उपचारात्मक कार्य आणि तिसरं मूल्यमापन दर्जा. आता पुढे पाहणार आहोत अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम याच्यामध्ये काय आहे, कोणते सर्वात महत्त्वाचे फरक आहे ते पाहणार आहोत. ते पण खूप महत्त्वाचे आहेत. अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम यांतील फरक. बऱ्याच वेळेस काय होतं, अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम दोन्ही एकच बाबी असतात. अभ्यासक्रमाची संकल्पना ही पाठ्यक्रमाच्या संकल्पनेपेक्षा खूप व्यापक असते. पाठ्यक्रम हा अभ्यासक्रमाचाच एक भाग असतो. बरोबर आहे. अभ्यासक्रमात विविध विषयाचा समावेश होतो. अभ्यासक्रमातील प्रत्येक विषयाची क्रमबद्ध आखणी करणे म्हणजेच पाठ्यक्रम तयार करणे. मग या दोघांमधला आपल्याला काय बघायचं, आता फरक बघायचा आहे. व्यवस्थित लक्ष द्या. व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. अभ्यासक्रमाचे स्वरूप कसं असतं, व्यापक असतं. पाठ्यक्रम मर्यादित असतो. बरोबर आहे. अभ्यासक्रम म्हणजे इयत्ता 4थीचा पूर्ण अभ्यासक्रम. पाठ्यक्रम म्हणजे एखाद्या विषयाचा स्पेसिफिक अभ्यासक्रम. अभ्यासक्रम हा अधिक लवचिक असतो, पाठ्यक्रम हा अलवचिक ताठर असतो. बरोबर आहे. एखाद्या विषयात 4थीचा समजा मराठीचं पुस्तक आहे, तर मराठीत लवचिकपणा आणता येतो का, सर्वच धडे बघावे लागतात. परंतु अभ्यासक्रम हा कसा असतो, लवचिक असतो. अभ्यासक्रमात अनेक विषय असतात आणि पाठ्यक्रमात एकच पाठ्यक्रम असतो. शिक्षणाच्या व्यापक दृष्टिकोनावरून अभ्यासक्रमाची उद्दिष्टे ठरवली जातात आणि अभ्यासक्रमाच्या उद्दिष्टावरून काय केलं जातं, पाठ्यक्रमाची उद्दिष्ट ठरतात. अभ्यासक्रमाचा संबंध शैक्षणिक तत्वज्ञानाशी अधिक येतो, तर पाठ्यक्रमाचा संबंध व्यावहारिक ज्ञानाशी अधिक येतो. काय सांगितलेलं आहे, अभ्यासक्रमाचा संबंध हा शैक्षणिक तत्वज्ञानाशी असतो आणि पाठ्यक्रमाचा संबंध हा व्यावहारिक ज्ञानाशी अधिक असतो. अभ्यासक्रम हे व्यक्ती विकासावर केंद्रित असते आणि पाठ्यक्रम हे विषय ज्ञान विकासावर काय असते, केंद्रित असते. पुढं अभ्यासक्रमात पाठ्यक्रमाचा समुच्चय, वस्तूविषयीचे सर्वसामान्य संकलन, सर्वच गोष्टींचा समावेश होतो. तर पाठ्यक्रमात प्रत्येक विषयातील आशय, त्यांची पातळी, अंतर्भूत असलेल्या विविध क्षमता, अनुभव इत्यादीची संगतवार मांडणी असते. अभ्यासक्रम हा महाविद्यालय समाजाशी प्रत्यक्षरित्या संबंधित असतो, तर पाठ्यक्रम हा विद्यार्थी आणि विषय ज्ञानाशी प्रत्यक्षरित्या संबंधित असतो. हा काय पाहिला आपण, अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम दोघांमधला फरक आपण पाहतोय. काय पाहतोय, अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम या दोघांमधला फरक, आणि हा खूप महत्त्वाचा आहे. याच्यावर एखादा तरी प्रश्न विचारला जातो. पुढे पाहणार आहोत आपण अभ्यासक्रमाचे घटक. तुम्हीच कमेंट केल्याप्रमाणे की मॅडम जास्त घटक घ्या किंवा एकाच व्हिडिओमध्ये तुकडे तुकडे करू नका. मला तरी हे योग्य वाटलं नाही, पण तुम्ही म्हणालात म्हणून मी पुन्हा तसंच घेतलेलं आहे. अभ्यासक्रमाचे घटक कोणकोणते असतात ते पाहूया. हे काय एवढं महत्त्वाचं नाही, तरी मी सांगते, तरी स्क्रीनशॉट काढून घ्या. हे सर्वांनाच माहीत असतं. मूल्यमापन, मराठी, हिंदी, शैक्षणिक उद्दिष्टे, त्याचबरोबर दृकश्राव्य साधनांचा वापर. दृकश्राव्य म्हणजे जे डोळ्यांनी पाहता येतात, ऐकता येतात ते. आणि शैक्षणिक उद्दिष्टे म्हणजे काय, आपल्याला त्यातून काय साध्य करायचं आहे ते. माझ्या व्हिडिओमध्ये नेहमीच मी जे महत्त्वाचं आहे तेच सांगत असते. याच्यावर वेळ घालवण्यात काहीच अर्थ नाही, हे सर्वांनाच माहिती आहे. पण शैक्षणिक उद्दिष्टे आणि दृकश्राव्य साधनांचा वापर हे म्हणजे काय तुम्हाला कळलं पाहिजे. तर शैक्षणिक उद्दिष्ट म्हणजे काय, जी आपल्याला साध्य करायचे आहेत एखाद्या गोष्टीतून. आणि दृकश्राव्य साधनांचा वापर याचा अर्थ काय, तर डोळ्यानेही पाहता येतात आणि कानाने ऐकता येतात. तर अभ्यासक्रमात 4 उद्दिष्ट असतात. ती कोणकोणती असतात, उद्दिष्ट, आशय, शैक्षणिक अनुभव आणि मूल्यमापन. कोणते असतात, कोणताही अभ्यासक्रम हा काही उद्दिष्टावर आधारित असतो. बरोबर आहे. ते उद्दिष्ट ठरवली जातात आणि ती उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अजून काहीतरी ठरवलं जातं, आशय ठरवला जातो. नंतर काय केलं जातं, ह्याच्यामध्ये आशयामध्ये काय केलं जातं, विविध विषयाची निवड केली जाते. बरोबर आहे. त्याच्याप्रमाणे मग काय केले जातात, पुन्हा शैक्षणिक अनुभवाची निवड केली जाते आणि मूल्यमापन केलं जातं. तर मूल्यमापनाचं हे येतं बघा, अभ्यासक्रम हा कोणत्या 4 घटकात विभागला जातो असा क्वेश्चन येऊ शकतो. तर उद्दिष्ट, आशय, शैक्षणिक अनुभव आणि मूल्यमापन. पुन्हा एकदा सांगते, अभ्यासक्रम हा 4 घटकात विभागला जातो. उद्दिष्टे,
आशय, शैक्षणिक अनुभव आणि मूल्यमापन. तर मूल्यमापन ही काय आहे? सतत चालणारी प्रक्रिया आहे. मूल्यमापन ही काय आहे? सतत चालणारी प्रक्रिया आहे. अभ्यासक्रमांची उद्दिष्टे किती प्रमाणात साध्य झाली आहेत हे मूल्यमापनामुळे समजते. त्यासाठी मूल्यमापनाच्या योग्य त्या पद्धतीचा वापर करावा लागतो किंवा मूल्यमापन करावे लागते. तर अभ्यासक्रमाच्या कोणत्या 4 पद्धती आहेत मला तरीही कमेंट बॉक्समध्ये सांगा. अभ्यासक्रमाची व्यावसायिकता म्हणजेच काय? एम.कॉम कसं आहे, मॅनेजमेंटमध्ये कसं सांगितलं जातं, विविध प्रकारांमध्ये वाणिज्य शिक्षणामध्ये कोणत्या गोष्टी असतात, अभियांत्रिकी शिक्षक म्हणजे काय, वैद्यकीय शिक्षण म्हणजे काय, चित्रकला शिक्षण म्हणजे काय, विविध प्रकारच्या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी कोणती कौशल्य अवगत असणं गरजेचं आहे, रोजगार प्राप्तीची जर शक्यता वाढवायची असेल तर कोणतं शिक्षण महत्त्वाचं असतं, तर व्यावसायिक शिक्षण हे खूप महत्त्वाचं असतं. व्यावसायिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर रोजगार प्राप्तीची शक्यता वाढते. त्यामुळेच त्यालाच काय म्हणतात? रोजगाराभिमुख शिक्षण असे म्हणतात. काय म्हणतात? रोजगाराभिमुख शिक्षण असे म्हणतात. त्यालाच वाणिज्य शिक्षण, औद्योगिकता, प्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, अभियांत्रिकी शिक्षण सर्वच गोष्टींचा त्याच्यामध्ये काय होतो? समावेश होतो. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत व्यावसायिक शिक्षणाचे महत्त्व काय आहे. त्याच्यानंतर व्यावसायिक शिक्षणाचे महत्त्व काय सांगितले की आपल्याला व्यावसायिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करता येतो, स्वतःच्या पायावर उभं राहता येतं, तंत्रज्ञ होता येतं, विविध उद्योगासाठी कुशल कामगार उपलब्ध होतात. व्यवसाय क्षेत्र वाढली की काय होतं? स्वतःचं स्थान स्वतः आपल्याला बाजारपेठेमध्ये काय करता येतं? स्वतःचं स्थान स्वतः निर्माण करता येतं. त्याचबरोबर उत्पादन वाढवता येतं, व्यवसायात स्वयंपूर्णता आणता येते. या सर्व गोष्टी व्यावसायिक शिक्षणामुळं होतात. त्याच्यानंतर पाहणार आहोत अभ्यासक्रमाची लवचिकता. कधी कधी आपण काय करू शकतो? वेळापत्रकामध्ये लवचिकता आणू शकतो. वैकल्पिक विषय घेऊन काय करू शकतो? वेळापत्रकामध्ये सुद्धा लवचिकता आणू शकतो. त्याच्यानंतर 3 महिन्यांचे सुद्धा काय असतात? पदवी अभ्यासक्रम असतात. जानेवारी ते मार्च किंवा एप्रिल ते मार्च, जून ते सप्टेंबर, ऑक्टोबर ते डिसेंबर हे 4 पर्याय काय असतात? उपलब्ध असतात. त्यापैकी आपण काय करू शकतो? 4 पर्याय निवडू शकतो. समपातळीवरील अभ्यासक्रम म्हणजेच काय? BCom, BA हे सर्व काय असतात? समपातळीवरील अभ्यासक्रम असतात. पुढे वैकल्पिक पर्याय सुद्धा असतात. अभ्यासक्रमामध्ये वैकल्पिक पर्याय सुद्धा निवडले जातात. विविध विषयाची निवड करत असताना अनेक विकल्प निवडले जातात. मुख्य विषयाशिवाय इतर विषय सुद्धा निवडले जातात. हे सर्व महत्त्वाचं नाही म्हणून मी पटपट पुढे जात आहे. आणि प्रत्येकाला समजा एखाद्या विषयावर जर टॉपिक वाईज व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढं पाहिलेले आहे, सर्वच माहिती घेतलेली आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि प्रत्येक टॉपिक वाईज हा व्हिडिओ असाच कंटिन्यू करायचे का तेही सांगा. चला, आजची इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन मी इथंच संपवते. अशीच इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन घेऊन भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सेट नेटच्या पहिल्या पेपरची तयारी माझ्यासोबत करण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. लाईव्ह लेक्चर जर तुम्हाला पाहिजे असतील तर कमीत कमी 100 कमेंट्स तरी मला आल्या पाहिजेत की मॅम आम्ही लाईव्ह लेक्चरसाठी इंटरेस्टेड आहात. तर आपण भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.